विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. प्रफुल्ल पटेल सुनील तटकरेंना राष्ट्रवादी ताब्यात घ्यायची असल्याचं दिसतंय. त्यामुळे सुनेत्रा पवारांना त्रास देणं सुरू. रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक आरोप. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलले पाहिजेत. अजितदादांची देखील तीच इच्छा होती. पक्षाचा विचार करून तटकरेंनी पद सोडावं. रुपाली ठोंबरेंचं मोठं वक्तव्य. सुनील तटकरेंकडे केवळ नावापुरतं प्रदेशाध्यक्ष पद. तटकरे भाजपसोबत असल्याचं सगळ्यांना कळलंय. अंजली दमानी यांचं मोठं वक्तव्य. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू असताना मोदी गद्दारांना का भेटले ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणणार. मोदी शिंदेंच्या भेटीवरून उद्धव ठाकरे आक्रमक. उद्धव ठाकरे महागद्दार, तुम्ही झेंडा किंवा अजेंडा बदलला त्यावरून दुसऱ्यांची तुलना करू नका. राज्याच्या कामासाठी पंतप्रधानांना भेटण्यास चुकीचं काय. शिंदे सेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांचं प्रत्युत्तर. भिवू नका, मी तुमच्या पाठीशी, असं मोदी गद्दारांना म्हणाले. मोदींचा हा धमकीवजा संदेश सुप्रीम कोर्टाला, शहांना की फडणवीसांना. उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल. पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार. सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वामध्ये सोमवारी सकाळी 11 वाजता भेट. आम्ही विकास कामांसाठी मोदींची खासगी वेळ घेऊन भेटतोय, सुळेंचं भाष्य. मला अटक करण्याचा डाव आखलाय. मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्व डाव खेळले, आता माझी वेळ. जरांगे आक्रमक. कुणावर अन्याय करण्याचा माझा स्वभाव नाही. मी ओबीसी एवढाच मराठ्यांच्याही जवळचा. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण. मराठ्यांच्या नोंदी रद्द करण्याचा बावनकुळेंनी पत्र दिल्याचा जरांगे यांनी केला होता आरोप. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते एनयूसी एफडीसीच्या मुख्यालयाचं उद्घाटन. मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंचीही उपस्थिती. कार्यक्रमाच्या आधी शहांची फडणवीस शिंदेंसोबत बैठक. आयआयटी दिल्लीच्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधान मोदींची उपस्थिती. तुम्ही डिग्री नव्हे तर स्वप्न घेऊन जात आहात. तुमच्या कार्यावरच विकसित भारताचा पाया रचला जाईल. पंतप्रधान मोदींचं विद्यार्थ्यांना संबोधन. परदेशी निधी सुधारणा विधेयकाला पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध. एफसीआरए बिल आमच्यावर लादू नका. संसदेच्या संयुक्त समितीकडे बिल द्यावं. एकमताने यावर मार्ग काढता येईल. सुप्रिया सुळेंची भूमिका. अभिजित तिपकेंचा पोलीस संरक्षण तात्काळ काढा. महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनची मागणी. पोलीस अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप. दिपके काल पोलीस अधिकाऱ्यावर संतापले होते. दिल्लीमधील सीजेपीच्या आंदोलनामधील लाठीचार्ज प्रकरणी एसआयटी स्थापन करा. पॅलेट गनचा वापर कसा झाला याची पारदर्शक चौकशी व्हावी. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. मुंबईमधील सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चौकशीचे निर्देश. गेल्या 5 वर्षातील देणगी आणि दान संकलनाची तपासणी होणार. नाशिक पालिकेच्या महासभेमध्ये खड्ड्यांवरून नगरसेवक आक्रमक. बॅनर घेऊन नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला अशी घोषणाबाजी. महासभेत नगरसेवकांचा गदारोळ. डोंबिवलीमध्ये डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिंदेंचा नगरसेवक रमेश म्हात्रेची सुटका. 20 दिवसानंतर रमेश म्हात्रे तुरुंगाबाहेर. न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असेल. रमेश म्हात्रेची प्रतिक्रिया. एफडीए चायनीजकडे मोर्चा वळवण्याची शक्यता. आता चायनीज फूडकडे थोडं लक्ष द्यायचं आहे. तुकाराम मुंढेंच्या वक्तव्याने पुढील कारवाई चायनीज खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या ठिकाणांकडे असल्याची चर्चा. नंदुरबारमध्ये 56 मुलांवर लैंगिक अत्याचार. आरोपीकडे 649 व्हिडिओ आणि 1000हून अधिक फोटो असल्याची पोलिसांची माहिती. आरोपी चेतन कोईला 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचा आरोप. नवी मुंबईच्या कोपरखैरणे स्थानकावर एका व्यक्तीकडनं महिलांचा विनयभंग. संबंधित व्यक्तीकडनं महिलांच्या मागोमाग फिरत घाबरवण्याचा प्रयत्न. रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी. भारतावर अमेरिका पुन्हा 100% टॅरिफ लावण्याची शक्यता. रशियाकडून पेट्रोलियम उत्पादन खरेदी करणाऱ्यांवर अमेरिका दंड लावणार. अमेरिकेच्या सिनेटमध्ये महत्त्वाचं विधेयक मंजूर. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.